अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. देवा तुझ्यापाशी मागू तरी काय, देवा तुझ्यापाशी मागू तरी काय, जे आहे ते जपणे इतकी समज दे. हातात काही नसलं तरी चालेल रे, पण मनात मात्र समाधान राहू दे, मनात मात्र समाधान राहू दे. भक्तांनो, बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्याची खरी संपत्ती म्हणजे काय रे? मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यात काही नसले तरी चालेल, फक्त आई आणि वडील सोबत असावेत. नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल रे, पण सावली देणारे त्यांचे मायेचे हात डोक्यावर असावेत. लाखो मोलाची गाडी नसली तरीही चालेल, पण डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठे नाव आणि गाव तरीही चालेल, नसेल मोठे नाव आणि गाव तरीही चालेल, पण त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम आपल्या सोबत असावेत. गरीब म्हणून जगणे हिणवणे तरीही चालेल. अरे बाळा, गरीब म्हणून जगणे हिणवले तरीही चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ टिकून असावी, ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरीही चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्यासोबत कायम असावेत. माझे हे विठ्ठल रुक्मिणी माझ्यासोबत कायम असावेत. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला हेच सांगत आहेत. आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला म्हणतात, माझ्या बाळा, हा संदेश खास तुझ्यासाठी आहे, म्हणून हा संदेश मी स्वतः तुझ्यासमोर पाठवला आहे. म्हणून या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. दिसताक्षरी हा संदेश तुला 10 मिनिटे ऐकायचा आहे. आजच्या संदेशामध्ये मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीकधी नसतं होता व्यक्त थोडंफार वाईट प्रत्येकासोबत झालेलं असतं. आयुष्यामध्ये प्रत्येकासोबत काही ना काहीतरी वाईट झालेलं असतं. कोणी एकट्यात रडतं, तर कोणी शांत होऊन जातं. खरं तर न सांगण्यासारखं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडून गेलेलं असतं. म्हणून घडून गेलेल्या निर्णयावर, विचारावर, संकटावर टेन्शन घेत बसू नका. त्यावर मात करा आणि टेन्शन घेणं हे जागीच थांबवा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव रे, माणूस हा कर्माने कधीच थकत नाही, माणूस हा कामाने कधीच थकत नाही, मात्र विचाराने नक्कीच थकतो. म्हणून विचार करणे थांबवा. भक्तांनो, मी मामांना विचारलं, मामा, माझ्या आयुष्यामध्ये इतका संघर्ष का आहे? मी इतकी चुकीची आहे का? माझ्या हातून काही पाप घडला आहे का? मग माझ्याच आयुष्यामध्ये इतका संघर्ष का? माझ्याच वाट्याला का? तेव्हा मामांनी मला या संदेशामार्फतच उत्तर दिलं. मामा म्हणाले, माझ्या बाळा, अरे बाळा, तू त्यासाठी सक्षम आहेस, म्हणून दुसरे राहिले असते तर कधीच संपले असते. तू यासाठी सक्षम आहेस. तुझी परीक्षा चालू आहे आणि तू लवकरच या परीक्षेमध्ये पास होणार आहेस. मात्र धीर सोडू नकोस. हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही बाळा, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेव. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये काही दुःख अशी असतात जी कोणाला सांगताच येत नाहीत आणि सहनही करता येत नाहीत. अशा वेळी फक्त आणि फक्त डोळ्यातून पाणी येतं आणि मन आतल्या आत तुटून जातं. म्हणून बाळा, खचून जाऊ नका आणि धीर सोडू नका. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आजच्या काळात स्वतःवर फोकस करा. हा सल्ला खूप वेळा ऐकायला मिळतो, पण नेमका याचा अर्थ काय आहे? स्वतःवर फोकस करणे म्हणजे काय आहे? बाळा, स्वतःवर फोकस करणे म्हणजे स्वार्थी होणे नाही रे, किंवा इतरांना दुर्लक्ष करणे हे पण नाही. माझ्या बाळा, मानसशास्त्र सांगते की स्वतःवर लक्ष देणे म्हणजे स्वतःच्या विचारांची, भावनांची, गरजांची
आणि मर्यादांची जाणीव ठेवणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, स्वतःवर फोकस केल्याने आपल्याला मला नेमकं काय हवं आहे हा प्रश्न विचारता येतो. अनेक लोक आयुष्यभर इतरांना खुश ठेवण्यात गुंतून जातात आणि स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. यामुळे हळूहळू थकवा, चिडचिड, नैराश्य यासारख्या समस्या निर्माण होतात रे. संशोधन असे सांगते की फोकस केल्याने मेंदूवर ताण वाढतो आणि मेंदूमधील अमेलिया हा भाग सतत सतर्क राहतो, ज्यामुळे चिंता वाढते. या उलट स्वतःवर लक्ष दिले की माणूस अधिकदृष्ट्या सक्रिय होतो, जो विचार, नियोजन, भावना आणि नियंत्रणासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजेच स्वतःवर फोकस केल्याने आपण भावनिकदृष्ट्या अधिक संतुलित राहतो. माझ्या बाळा, स्वतःवर फोकस करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणे. अनेकदा आपण स्वतःलाच खोटं सांगतो, मला काही फरक पडत नाही, मी सगळं सहन करू शकतो, असे विचार मनात ठेवतो. पण शरीर आणि मन दोन्ही या खोटेपणाला ओळखतात. मानसशास्त्र यालाच म्हणतात. संशोधनानुसार भावना दडपल्याने त्या कमी होत नाहीत, उलट त्या शरीराच्या आजाराच्या रूपाने बाहेर येऊ शकतात. त्यामुळे स्वतःवर फोकस करणे म्हणजे आपल्या भावना ओळखणे आणि त्यांना स्वीकारणे. आयुष्यामध्ये नेहमी स्वतःचा विचार करणे असे नाही, तर स्वतःची जबाबदारी घेणे. उदाहरणार्थ, आपल्याला कोणत्या गोष्टी थकवतात, कोणत्या लोकांमुळे आपण अस्वस्थ होतो हे ओळखले पाहिजे. मर्यादा ठरवणारे लोक मानसिकदृष्ट्या अधिक निरोगी असतात. जे लोक नाही म्हणू शकतात ते अपराध भाव कमी अनुभवतात. स्वतःवर फोकस केल्याने आपण हे शिकतो की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपली नाही. मानसशास्त्रात या संकल्पनेवरही भर दिला जातो. क्रिस्टिक नेप यांच्या संशोधनानुसार करुणा ठेवणारे लोक कमी आत्मदोष अनुभवतात आणि अपयशानंतर लवकर सावरतात. आपण अनेकदा इतरांशी खूप समजूतदार असतो, पण स्वतःशी मात्र कठोर वागतो. स्वतःवर फोकस करणे म्हणजे स्वतःशी मित्रासारखे वागणे. चूक झाली तरी स्वतःला पूर्णपणे दोषी न ठरवता मी शिकलो आहे असे म्हणणे. स्वतःवर फोकस केल्याने उद्दिष्ट स्पष्ट होतात. जे लोक स्वतःची मूल्ये ओळखतात त्यांची उद्दिष्ट अधिक स्थिर असतात. मामा सांगतात, पैसा, प्रसिद्धी किंवा इतरांची मान्यता यासाठी धावण्याऐवजी मला अर्थपूर्ण आयुष्य कशात वाटते हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. जेव्हा उद्दिष्टे स्वतःच्या आतून येतात तेव्हा त्यासाठीची ऊर्जा जास्त काळ टिकते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात स्वतःवर फोकस करणे अधिक कठीण झाले आहे. सतत तुलना होणे. मानसिकदृष्ट्या अभ्यासात सांगतो की सतत तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि असमाधान वाढते. स्वतःवर फोकस करणे म्हणजे इतरांच्या आयुष्याची स्वतःच्या आयुष्यासोबत तुलना करणे. प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा आहे याची जाणीव ठेवणे. स्वतःवर लक्ष देण्याचा एक साधा मार्ग म्हणजे नियमित आत्मचिंतन. दिवसातून काही मिनिटे शांत बसून आज मला काय वाटतं, मी कुठे आनंदी होतो, कशामुळे अस्वस्थ झालो, असे प्रश्न विचारणे. संशोधनानुसार म्हणजे लिहून व्यक्त करणे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मन हलके होते आणि विचार स्पष्ट होतात. स्वतःवर फोकस केल्याने नातेसंबंधही सुधारतात, कारण जो व्यक्ती स्वतःला समजवतो तो इतरांनाही चांगल्या प्रकारे समजू शकतो. स्वतःच्या भावना ओळखल्याशिवाय दुसऱ्यांच्या भावना समजणे कठीण असते. त्यामुळे स्वतःवर फोकस करणे म्हणजे नाती तोडणे नाही, तर नाती अधिक प्रामाणिक बनवणे हे असते. शेवटी मानसशास्त्र एक गोष्ट स्पष्ट सांगते, स्वतःवर फोकस करणे ही एक गरज आहे. जसं शरीरासाठी आहार आणि विश्रांती आवश्यक आहे, तसंच माणसासाठी स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. स्वतःला समजून घेणारा माणूस आयुष्यातील चढ उतार अधिक शांतपणे स्वीकारू शकतो. म्हणूनच स्वतःवर फोकस करा. याचा अर्थ स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्या. हे केल्यानेच आयुष्य अधिक संतुलित, अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे हे लिहून पाठवा. विचार द्या, गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामा सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामा सोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला,
नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव
अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला. तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस. संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल. कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल. कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो
तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ते आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला,
तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी आनंद शांती संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठीराखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात,
पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.